आलेली आपण पाहिली, फायनल मध्ये थेट त्यांनी प्रवेश केला. या सामन्यानंतर अंतिम सामना नक्कीच असेल. सेमीफायनलचा दुसरा सामना गोलंदाजी मार्गवरती पाहतोय राज सिंग. मागील 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा गोलंदाज कशा प्रकारे फेस करेल प्रथमेश राजच्या गोलंदाजीवरती. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण सागर रणपिसे. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. 4 षटकांचा आता हा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पंचांनी हात दाखवून आम्हाला कळवलंय पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. पॉवर प्लेचा षटक सुरू. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. पहिला चेंडू घेऊन राज. यावेळेला मात्र दांडी दांडी गुल फर्निचर होतोय डिस्ट्रॉय. गोलंदाज होतोय सक्सेसफुल. उजेर सेमीफायनलचा हा थरारक सामना आपण पाहतोय आपल्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून. tenniscricket.in ची टीम मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश परब आणि त्यांची टेक्निकल टीम. वळूया मॅचच्या दिशेने. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राज सिंग मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र झेलबाची संधी होती. अजित कडून झेल सुटलाय. मात्र निर्धाव चेंडू हाताळला पुन्हा एकदा राजनी. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राज. आता मात्र अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू खूपच लांबवर आपटलेला. वाईड +1 अशा अतिरिक्त 2 धावा. या 2 धावांनी खाता उघडलंय. दोन चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन राज. या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक घोषित धाव म्हणावी लागेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा संत गतीने वाढत असताना 3 धावांसाठी. चौथा चेंडू पुन्हा एकदा राजचा. आता मात्र अजितच्या हाताला लागून चेंडू स्लिपच्या डोक्यावरून गोशांकी क्षेत्रामध्ये जाऊन आदळला. एकच धाव मिळेल. पाचवा चेंडू कव्हर सीझनला खेळलेला फटका. मात्र झाडाला चेंडू आदळला. सागर रणपिसे चतुराई दाखवतायत. 2 धावा सहजरित्या धावून काढल्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6. शेवटचा चेंडू राज सिंग याच्या षटकातील. पाहूया कशा प्रकारे हल्ला बोलतील उजेर. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय लेग साइडच्या दिशेने. मोठा फटका. 6 धावांचा
आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सागरचा मात्र असफल ठरले. सागर बीट झालेत. डॉट बॉलने सुरुवात झाली अमरीशच्या या ओव्हरची. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर सामना हा सेमीफायनल 2चा सामना ते चालू आहे. नायगाव निधी 11 विरुद्ध गोरेगाव 11. दुसरे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झाले फलंदाज सागर रणपिसे स्वतःवरती नाखुश आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन अमरीश थोडस कमबॅक करताना पाहायला मिळतोय नायगावचा संघ. आता मात्र ऑफ स्टंप वरती खूपच सफल झाले होते. पंचांकडे वाईटची दात मागतायत. पंचांनी फेटाळली आहे. सलगचा तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. 9 चेंडू 12 धावा झाल्या धाव बोलकावरती. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमरीश फलंदाजाला अक्षरशः खेळवत आहेत. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. अनिकेत चव्हाण त्या ठिकाणी तैनात होते. या ठिकाणी अनिकेतनी खेळाडू वृत्ती दाखवली. चेंडू झाडाला लागला आणि त्याने झेल पकडला. एकदा जोरदार टाळ्या अनिकेतसाठी खेळाडू वृत्तीसाठी. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. उजेर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. उजरनी जोरात बॅट फिरवली होती. लॉंग ऑनच्या दिशेला फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा बीट झालाय. आतापर्यंत 5 चेंडू वरती एकच धाव दिले. चांगला कमबॅक पाहायला मिळेल. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अमरीशसाठी. शेवटचा चेंडू. सेमीफायनल 2चा सामना सुरू मैदानामध्ये. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाजी आवडली असेल अमरीशची. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या ठिकाणी एका हाताने सुपर असा झेल पकडला.
अमरीश चेंडूच्या खाली दुसरा मोठा हादरा. बॅक टू बॅक 2 विकेट. आतमध्ये तरुण बिष्टा. गिरगाव विभागातील हा खेळाडू तरुण बिष्टा. अष्टपैलू असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोरेगाव 11 संघाकडून. राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवरती. हॅट्रिकची संधी. कालच्या सत्रामध्ये हॅट्रिक घेतली होती. या ठिकाणी हॅट्रिकची संधी होती, मात्र संधी हुकली आहे. निर्धाव चेंडू हाताला गेला राहुलच्या या षटकात. तिसरा चेंडू निर्धाव. इथे मात्र चेंडू झेल पकडलाय. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. एक धाव धावून काढलेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 14. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल फिरकीचा जादूगर. सामोरे जाईल त्याला उसेर. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15. शेवटचा चेंडू फटका फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील का. चेंडू जाऊन झाडाला आदळला. नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना अभिषेक बाई चेंडूच्या खाली येतील. तदरम्यान 2 धावा सहजरित्या धावून काढल्या. तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17. तीन गडांच्या मोबदल्यात 17 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. शेवटचा षटक कोण हाताळेल. गोलंदाज हुसेन. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. जुबेर जोरदार बॅट फिरवतोय हुसेनच्या गोलंदाजीवरती. घणाघाती प्रहार करावे लागतीलच. शेवटचा षटक अर्थातच हाणामारीचं षटक. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी झाडाला लागून चेंडू लॉंगॉनच्या खेळाडूच्या हातामध्ये. राज सिंग त्या ठिकाणी तैनात होते. एकच धावेवरती रोखलंय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा पाहूया तरुण बिष्टा. मोठा प्रहार. चेंडूच्या खाली आले, मात्र चेंडू डोक्याच्या वरून बाउंड्री पार.
आज मैदानाच्या आतमध्ये पंकज. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 24. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 24 धावा आतापर्यंत संत गतीने सुरुवात झाली आहे गोरेगाव 11 संघाची. पाहूया 2 चेंडूवरती पंकज काय बोलबाला करतील. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा काय सुरेख चेंडू हाताला. हुसेननी लेग ब्रेकचा मारा. पुढ्यातून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक अजित मोहिते त्या ठिकाणी चेंडूची चांगला गॅदर करतील आणि फेकी करतील. निर्धाव चेंडू. 6वा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरतून गोशांगी क्षेत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 25. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. एक मापक असं लक्ष गोरेगाव 11 या संघाने निधिलेव नायगाव समोर ठेवलेलं आहे. पाहूया किती षटकामध्ये 26 धावांचा पाठलाग करू. शिवडीचा गोड आवाज. अर्थातच कॉमेंटेटर रोशनजी पाताडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यापुढील मी माईकची धुरा सांभाळण्यासाठी रोशन दादा यांना विनंती करतो की आपण यापुढील कॉमेंट्री आपण करायचे. हॅलो हॅलो. चला लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानावर पाठवून द्यायची आहे. अवघ्या 25 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. महाराजा ग्रुप आयोजित भव्य क्रिकेट सामने कालच्या दिवसात आपण बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत झालेल्या सामन्यांचा खेळ पाहिला आणि आज मात्र खुल्या गटाची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपण पाहतोय. अवघ्या 26 धावांचा पाठलाग म्हणजे 25 धावा झालेले आहेत आणि 26 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. 4 ओव्हरचा सामना आहे. मोठी स्टारकास्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर फिरोज शेखलाही आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र आपण राहुल जोगाडियालाही पाहिलं. अगदी आपल्या या सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेले 2 तारे डावखुरे हाताचे फिरकी गोलंदाज आपण जसं पाहतो. अनिकेत नंतर मात्र जर त्याच्या पावलावर पाऊल कोणी ठेवलं असेल तर फिरोज शेख असेल. फिरोज शेख नंतर मात्र राहुल जोगाडिया असेल. एका बाजूला मॅन फ्रॉम गोरेगाव, दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम चेंबूर. राज सिंग सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली या हायम ॲक्शन गोलंदाजाने. सध्याची जोडी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. कोण कोण येतंय मैदानाच्या आतमध्ये. ओमी केणीला आपल्याला पाहायला मिळतंय. ऋत्विक पाटील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली या मॅच दरम्यान. अभिषेक बैद सध्याच्या सलामीच्या जोडीमध्ये आलेले हे 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळतील. पाहूया कशा पद्धतीनं. मग अशी आपण 2 दिवसापूर्वी झालेली गावडे समाजाची स्पर्धा पाहिली या अगोदर. 27 धावा त्या ठिकाणी डिफेंड केले गेले. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. 4 ओव्हरमध्ये 27, 5 ओव्हरमध्ये 27 धावा तुम्ही डिफेंड करू शकता. गोलंदाजीच्या जीवावरती आपण ही मॅच जिंकू शकता जसं आपण परवाच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. परंतु सध्या काया पलट झालाय. 6-4 ठेवलाय. तेव्हा सुद्धा 6-4 होते. RR डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर चवटा कोचरामध्ये झालेली ती मॅच. खूप चांगलं क्रिकेट या मागील 2 दिवसांमध्ये सुद्धा आपण अनुभवलंय. कालच्या दिवसातही खूप चांगलं क्रिकेट आपण अनुभवलंय. फिरोज शेख येतोय गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेची ओव्हर आहे. रवी चेंदवनकर मात्र आम्हाला इशारा कळवतायत.
एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी मात्र व्यावसायिक गटातील हे खेळाडू तुम्हाला सर्व पाहायला मिळत आहेत या परळच्या भिवाजीराव नरे उद्यानावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फिरोज शेखचा पहिला बॉल आणि यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. या मैदानावरती मात्र क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. बाईज असो, लेग बाईज असो, एकेरी असो, दुहेरी असो, तिहेरी असो, चौकार असो किंवा षटकार असो, या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला हाताळला गेला. लेगबाईच्या स्वरूपातली पहिली धाव आपण संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेली बघतोय. ओहो, यावेळेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल फिरोज शेखच्या माध्यमातून. या फिरकीचं अस्त्र नाहीये इथे मात्र आपण जर पाहिलं तर या गोलंदाजाकडून वेगाचा चांगला वापर केला गेलाय आणि कटर गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र शरीरावर मारा करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळू शकले असते. समोरच्या दिशेने मात्र हलक्या हाताने चेंडूला चांगला सन्मान दिला या वेळेला फिरोज शेखला. ओमी केने आणि अभिषेक परत एकदा आपटलेला बॉल. या वेळेला मात्र टायमिंग थोडस चुकलेलं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विकेट किपर पोहोचतोय बॉल पर्यंत. थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न या वेळेला केला गेला डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 धावा. स्कोर कार्ड वरती 3 धावा झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल पूर्ण झाले ते 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपदावर असलेला आपण बघतोय. अवघ्या 26 धावांचा पाठलाग. यावेळेला डाऊन द लेग साइड जाताना पंच मात्र यावेळेला दोन्ही हात खोलतील. वाईड +1 अशा 2 धावांचा इशारा. एका बाजूला आपण जर पाहिलं तर रवी चेंदवनकर आणि दुसऱ्या बाजूला सुबोधजी घडसे. मैदानपुत्र महेश चेंदवनकर असतील, रवी चेंदवनकर असतील, या मैदानाची चांगली निगा राखली आहे. क्रिकेट क्षेत्रासाठी मात्र खूप मोठं योगदान दिलंय. स्वतःच या मैदानाच्या माध्यमातून मात्र एक चांगली स्पर्धा राबवत असतात. पावसाळी क्रिकेटमधून, रबर बॉल क्रिकेटमधून येत्या पावसाळी हंगामामध्ये पुन्हा एकदा मात्र स्वर्गीय लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकाचं आयोजन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल 14-15 जून रोजी. मुंबईचं क्रिकेट कधी थांबलेलं नाहीये. मुंबईचं क्रिकेट जसं मुंबई हे न थांबणारं शहर असं म्हटलं जातं ना, तसंच मुंबईचं क्रिकेट कधी थांबलेलं नाहीये. उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, मैदानावर क्रिकेट, बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट. आज कृष्णनगरचे सुद्धा खूप सारे स्टार इथे उपलब्ध आहेत. फरदीन काजीच्या पावलावर पाऊल ठेवत मात्र आपण जर पाहिलं तर यश चेंदवनकर सुद्धा इन ऍक्शन आहेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. थाला फॉर अ रिझन 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ध्रुव गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हरमधून 7 धावा आल्यात. 26 धावांचा करायचा आहे पाठलाग. 18 चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. थोड्याशा क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल केली जाईल. 18 चेंडू आणि 19 धावा असं मात्र समीकरण या मॅच दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी. सध्याच्या घडीला आपण एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. फिरोज शेख यांचे छोटे बंधू इन ऍक्शन आहेत अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. हो, खूप चांगला खोलात टाकलेला बॉल. या वेळेला मात्र धावत जातोय
फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला मात्र थ्रोही चांगला आहे. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न आहे. धावांसाठी केली जाणारी धावा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळही काही असाच राहिलाय. हान की बडीव नुसता धुरळा उडीव. अगदी दिवसा डोळ्या झालेली धावांची चोरी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत. थ्रो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने डेंजर एंड कडे धाव घेत असताना 2 धावांचा पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 को 2 में और 2 को 3 में, 3 को 4 में अमर अकबर एंथोनी धावा तब्दील करायचे आहेत. धावा परावर्तित करायचे आहेत. कारण क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही आपल्याला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं झाडाला लागून मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा धावायच्या आहेत. दुसऱ्या धावेचा परत एकदा प्रयत्न केला जातोय. सलग मात्र दुहेरी धावेचा तिसरा प्रयत्न केला गेलाय. सलग 3 धावा, 6 धावा आलेत या मागील 3 बॉल वरती. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य क्रिकेट सामने आपण बघताय महाराजा ग्रुपच्या माध्यमातून. या वेळेला मात्र नटराज स्टाईल मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. फुल टॉस बॉल परत एकदा बॅटमधून एक गोड आवाज येतोय. बॅटमधून आवाज आलाय टक. धावा मिळतील टकाटक. 6 धावा षटकार. ऑल इज वेल. यानंतर मात्र शेवटची मॅच असेल या स्पर्धेची. आपटलेला बॉल या वेळेला बाउन्सर करण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारला जातोय या वेळेला. अपरकटचा फटका खेळण्याची गरज होती. 12 धावा या षटकातून आलेत. 3 दुहेरी धावांचे फटके, 1 षटकार, 2 निर्धाव चेंडू असं मात्र दुसऱ्या षटकाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली 19. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये मात्र फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर. ध्रुवचं षटक आपण पाहिलं. 12 धावा त्या षटकातून आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सलामीची जोडी. मला वाटतं अजितला मैदानाच्या आत येण्याची गरजही नाहीये. लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. आकाश आलाय गोलंदाजी मार्कवर. फक्त 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले 11. आडव्या बॅटने या वेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय आणि मला वाटतं हा सामना संपलेला आहे. षटकाराचा इशारा या वेळेला रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून. 10 बॉल राखून मात्र हा सामना जिंकलाय.